Hello dear students, welcome to SK Sir's Maths Academy. Ordinary differential equation of first order and first degree. त्याच्यामध्ये पहिल्यांदा कीवर्ड सापडतो आपल्याला, तो आहे डिफरन्शियल इक्वेशन. सो स्टार्ट करूयात आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय हे समजून घेणे. तर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काइंड ऑफ इक्वेशन, राईट? सो इक्वेशन मीन्स इक्वल साइन मस्ट बी देअर. सो ज्याला लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड असते आणि इक्वल साइन असतं त्याला आपण त्या एक्सप्रेशनला इक्वेशन असं म्हणत असतो. मग आता डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे कुठल्या प्रकारचं इक्वेशन, तर लक्षात घ्या त्याच्यामध्ये तीन गोष्टी असतात. आणि इक्वेशन कंटेनिंग डिपेंडंट व्हेरिएबल, इंडिपेंडंट व्हेरिएबल अँड डिफरन्शियल कोएफिशियंट और डिफरन्शियल ऑपरेटर और सिम्पली डेरिव्हेटिव्ह. तर लक्षात घ्या डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे काय हे ऑलरेडी माहिती आपल्याला, परत एकदा रिवाइज करतो. समजा तुमच्याकडे एक फंक्शन आहे y = f of x, बरोबर. तर ह्या ठिकाणी x ची व्हॅल्यू जी आहे ती कोणावरही डिपेंड नाही, बरोबर. बट ऑन द अदर हँड y ची व्हॅल्यू जी आहे ती कोणावर डिपेंड आहे, x च्या व्हॅल्यूवर. तुमच्या फंक्शन मध्ये x चं जसं इनपुट देत जाणार आपण त्याप्रमाणे y ची व्हॅल्यू मिळत जाणार, बरोबर. सो y इज डिपेंडंट व्हेरिएबल अँड x इज इंडिपेंडंट व्हेरिएबल, बरोबर. म्हणजे y कोणावर डिपेंड आहे, x म्हणून तो डिपेंडंट व्हेरिएबल. मग आपल्याला जे काही डिफरन्शियल इक्वेशन बद्दल मी बोलतोय, तर कुठल्या इक्वेशनला डिफरन्शियल इक्वेशन म्हणायचं, ज्याच्यामध्ये काय असणार आहे, डिपेंडंट व्हेरिएबल असेल, इंडिपेंडंट व्हेरिएबल असेल आणि त्याचबरोबर काय असेल, डिफरन्शियल कोएफिशियंट किंवा त्याला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतो किंवा त्याला अजून एक वर्ड आहे डिफरन्शियल ऑपरेटर. कसं दाखवतो आपण, लक्षात घ्या डिफरन्शियल ऑपरेटर कसं दाखवतो, dy/dx, बरोबर. किंवा हे झालं फर्स्ट ऑर्डर. त्याच्यानंतर असं पण दाखवू शकतो आपण, याला सुद्धा डिफरन्शियल ऑपरेटर किंवा डिफरन्शियल कोएफिशियंट म्हणायचं, याला सुद्धा डिफरन्शियल ऑपरेटर किंवा डिफरन्शियल कोएफिशियंट असं म्हणायचं. मग आता हे तुम्हाला कळतंय की हे काय आहे, ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह आहे, ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे, त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण आता ह्या स्टेजला तुम्हाला एवढं माहिती पाहिजे की डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे ह्या सगळ्यांना एकत्र करणारं एक इक्वेशन असतं, राईट. मग आता हे झालं डिफरन्शियल इक्वेशन बद्दल. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे की डिफरन्शियल इक्वेशनचे टाइप्स, बरोबर. देर आर 2 टाइप्स ऑफ डिफरन्शियल इक्वेशन्स. किती प्रकार पडतात, 2 प्रकार पडतात. तर त्या दोन कुठले प्रकार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आता. सो फर्स्ट इज ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. काय म्हणायचं त्याला, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. आणि दुसरा जो टाइप आहे त्याला आपण म्हणणार आहोत पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. नाउ नेम सजेस्ट इटसेल्फ. तुम्हाला वेगळं काही लॉजिक लावण्याची गरज नाही, ते बघूनच कळतं तुम्हाला की ODE म्हणजे काय, ऑर्डिनरी म्हणजे ज्याच्यामध्ये अशा प्रकारच्या ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह असतात, बरोबर. म्हणजे अशा प्रकारे ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह असतात त्याला आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणतो. ओके, dy/dx असेल किंवा d2y/dx² वगैरे असेल, तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ऑपरेटर आहेत तर त्यांना आपण ज्या इक्वेशन मध्ये ते असतात त्याला आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणतो. मीनवाईल जर तुमच्याकडे अशा प्रकारचे डिफरन्शियल ऑपरेटर असतील, बरोबर, तर त्या प्रकारच्या डिफरन्शियल इक्वेशनला पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन म्हणायचं, बिकॉज इट कंटेन्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह. आणि ऑर्डिनरी बिकॉज इट कंटेन्स ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह. एवढं बेसिक लेवलला सफिशियंट आहे, आपल्याला माहित असतं, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आता डिफरन्शियल इक्वेशन कळालं, त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे 2 टाइप्स कळाले, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन आणि दुसरं आहे पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचंय की ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री. बट बिफोर दॅट आपल्याला हे समजून घ्यायला लागेल की नक्की ऑर्डर काय आहे आणि डिग्री काय आहे. ओके, सो नेक्स्ट पॉइंट इज ऑर्डर. सो बेसिकली जेव्हा मी असं लिहितो, बरोबर, तेव्हा मला कळून जातं की ही याची ऑर्डर काय. ऑर्डर मीन्स हाऊ मेनी टाइम्स दॅट यू आर टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन. किती वेळा डेरिव्हेटिव्ह घेताय. इथे जर पाहिलं तर y ह्या फंक्शनची किती वेळा डेरिव्हेटिव्ह घेतली, फर्स्ट टाइम घेतली, म्हणजे सिंगल टाइम घेतली आहे, म्हणून याला म्हणायचं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. इथे जर पाहिलं तर किती वेळा डेरिव्हेटिव्ह घेतली आहे, 2 टाइम्स, बरोबर ना. म्हणजे 2 वेळा आपण ते y हे फंक्शन डिफरन्शिएट करतोय, म्हणून याला आपण काय म्हणणार, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, सो आपण ऑर्डर म्हणजे काय हे सांगायचं असेल तर आपण काय सांगू शकतो, हायेस्ट ऑर्डर ऑफ डेरिव्हेटिव्ह appearing in the equation. ओके, सो ऑर्डर क्लिअर झाली आहे की आपण कशाला म्हणतो ऑर्डर, तर जी काही तुमची ऑर्डर असते, मग याला काय म्हणणार फर्स्ट ऑर्डर, याला काय म्हणणार सेकंड ऑर्डर. ओके, आता आपला टॉपिक जो आहे तो आहे फर्स्ट ऑर्डर. सो आपल्याकडे सगळ्या अशा प्रकारचे प्रत्येक डिफरन्शियल इक्वेशन मध्ये फक्त अशा प्रकारचा ऑपरेटर दिसेल, असा दिसणार नाही. सो हे झालं ऑर्डर. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो आहे डिग्री. ऑर्डर सांगणं सोपं असतं पण आपल्याला डिग्री थोडंसं किचकट जाऊ शकतं.
सो डिग्री काय आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे आता. ओके, तो बेसिकली डिग्री म्हणजे पॉवर फाइंड आउट करत असतो आपण. काय पॉवर, लक्षात घ्या, पॉवर आणि ऑर्डर ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पॉवर म्हणजे काय, इंडेक्स ज्याला बोलतो आपण, बरोबर. आता इथे d2y/dx² लिहिले म्हणजे हा 2 काय त्याचे काही पॉवर आहे का, तर नाही, पॉवर नाहीये ती, बरोबर. सो आपल्याला डिग्री म्हणजे काय हे सांगायचंय, तर सोप्या भाषेत आपल्याला सांगता येईल हायेस्ट पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इन द गिवन इक्वेशन. ओके, सो सिम्पली लक्षात ठेवायचं, इथे मी काय म्हटलंय, इथे म्हटलं हायेस्ट ऑर्डर, पण इथे काय म्हटलंय, हायेस्ट पॉवर. सो ऑर्डर म्हणजे काय हे कळालं आपल्याला, आणि डिग्री म्हणजे काय हे सुद्धा कळालं. या दोन्ही गोष्टी आपण एक्झाम्पलच्या साहाय्याने जास्त इलस्ट्रेट करण्याचा प्रयत्न करूया. मग आता समजा मी एक एक्झाम्पल घेतो. इथे बघा, पहिली गोष्ट लक्षात घ्या की डिफरन्शियल इक्वेशन जे आहे, डिफरन्शियल इक्वेशन, ही डिफरन्शियल इक्वेशन तुमच्याकडे फर्स्ट ऑर्डर पण असू शकतं आणि हायर ऑर्डर पण असू शकतं, बरोबर. आता मी ह्या दोन कन्सेप्ट सांगण्यासाठी तुमच्यासमोर एक एक्झाम्पल ठेवतो. सपोज तुमच्याकडे आहे 3x² dy/dx इज इक्वल टू sin x. ओके, सो हे तुमच्याकडे एक इक्वेशन आहे, फाईन, म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन आहे की नाही डिफरन्शियल इक्वेशन. कारण याच्यामध्ये काय आहे, एक डिफरन्शियल ऑपरेटर दिसतोय, डिपेंडंट व्हेरिएबल आहे, इंडिपेंडंट नाही आहे, बट आपण समजा इथे असं लिहिलं तरी चालेल. ओके, आणि नुसतं असं लिहिलं असतं तरी चाललं असतं, वाय नसलं तरी काही एवढं फरक पडत नाही. मग आता हे झालं, मग इथे तुम्ही काय चेक करणार, इथे ऑर्डर चेक करायची, म्हणजे डिफरन्शियल ऑपरेटर कुठं आहे, डेरिव्हेटिव्ह कुठं लिहिली आहे ती बघणार. इथे बघितलं तर किती वेळा डेरिव्हेटिव्ह घेतले, 1 टाइम ना. सो मग ह्या ठिकाणी ऑर्डर किती आली तुमच्या ह्या डिफरन्शियल इक्वेशनची, ऑर्डर 1 आली, फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन असं त्याला म्हणणार. पण त्याची डिग्री किती सांगणार, तर डिग्री सांगण्यासाठी आपल्याला इथेच यावं लागेल आणि इथला जो काय तुमचा डिफरन्शियल ऑपरेटर आहे तो बघावा लागेल आणि त्याची पॉवर किती आहे ते बघावं लागेल. आता मी याला ब्रॅकेट टाकला तर ब्रॅकेटची पॉवर किती आहे, 1 आहे. सो ह्या केसमध्ये आपण काय सांगणार की ऑर्डर किती आहे, ऑर्डर इज इक्वल टू 1 अँड डिग्री इज ऑल्सो 1, करेक्ट. त्याच्यानंतर मी दुसरं एक एक्झाम्पल घेतो. समजा तुमच्याकडे असं एक एक्झाम्पल आहे, फाईन, हे आहे सेकंड तुमचं डिफरन्शियल इक्वेशन. आता इथे पाहायचंय तुम्ही पहिल्यांदा ऑर्डर फाइंड आउट करायची आहे, तर त्याच्यासाठी काय करणार, लक्षात ठेवा, ऑर्डर पाहायची असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल, बघावं लागेल. इथे बघा, इथे जर डेरिव्हेटिव्ह आहे तो फर्स्ट ऑर्डर आहे, इथे मात्र काय सेकंड ऑर्डर आहे, आणि जर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे तोच हायेस्ट आहे, म्हणून त्याला काय बोलायचंय, ऑर्डर. म्हणजे द ऑर्डर ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज 1. मग डिग्री किती आहे हा महत्वाचा क्वेश्चन, व्हॉट इज द डिग्री. मग डिग्री बघण्यासाठी काय करायचं, हायेस्ट पॉवर कोणाची, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची. मग तुम्ही म्हणाल सर इथे पॉवर हायेस्ट इथं दिसते, पण मित्रांनो ती पॉवर कोणाची आहे, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची आहे का, नाही. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तर हाय, हा याची पॉवर जरी हायेस्ट असली तरी हा मात्र फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, हा सेकंड ऑर्डर, म्हणजे ह्या दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा आहे, मग त्याची पॉवर बघायची. म्हणून ह्या ठिकाणी तुमच्या ह्या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हची पॉवर 1 दिसतीये, म्हणून डिग्री किती झाली तुमच्या डिफरन्शियल इक्वेशनची, 1 झाली. असं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि ह्या दोनही गोष्टी सांगताना, म्हणजे जास्ती करून डिग्री सांगताना मी 2 पॉइंट सांगायचे राहिलेत, ते पॉइंट्स मी आता सांगणार आहे, कारण एक बेसिक प्लॅटफॉर्म तयार होऊ देत आणि मग तुम्हाला पुढच्या त्याच्यात मी ऍडव्हान्स करत जाईल. तर आपल्यासाठी महत्वाचं काय की इथे 2 पॉइंट्स मी ऍड करणार आहे, प्रोव्हाइडेड दॅट it is free from fractions and equation must free from radicals, I mean radical sign. ठीक आहे, आता हे 2 पॉइंट्स ऍड केलेत. लक्षात ठेवा, जेव्हा डिग्री फाइंड आउट करायची काय गोष्ट नोटीस करायची तुम्ही, की तुमच्याकडे असणारं जे काही डेरिव्हेटिव्ह आहे, डिफरन्शियल ऑपरेटर आहे, ही हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, ती कशापासून फ्री असली पाहिजे, फ्रॅक्शन्स. म्हणजेच याचा अर्थ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरला नको, बरोबर. जर डिनॉमिनेटरला हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असेल तर आपल्याला त्याची एक्झॅक्टली डिग्री सांगता येत नाही, त्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. अजून एक कंडिशन काय सांगितली, इक्वेशन मस्ट बी फ्री फ्रॉम रॅडिकल साइन.
म्हणजे जे काही इक्वेशन आहे त्याच्यामध्ये स्क्वेअर रूटचं साईन नको, इक्वेशनला बरं का, इक्वेशनला स्क्वेअर रूटचं साईन नको, फक्त डेरिव्हेटिव्हला बोललो का नाही, दोन वेगळ्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा. एक एक्झाम्पल देतो मग जास्त आपल्याला व्यवस्थित इलस्ट्रेट होणार हे. आता बघूयात आपण. आता तुम्ही जर हे नोटीस केलं, ओके, समजा हे नोटीस केलं तर लक्षात ठेवा इथे काय सांगितलंय, इथे सांगितलेलं आहे, काय सांगितलंय की याची ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करा, बट ती कंडिशन बघायची. इथं पहिली गोष्ट काय नसायला पाहिजे, फ्रॅक्शन्स नसायला पाहिजे, डिनॉमिनेटरला नाहीये. पण दुसरी कंडिशन सांगितली आहे की फ्री फ्रॉम रॅडिकल साईन. मग रॅडिकल तर आहे, स्क्वेअर रूट आहे, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, याचं स्क्वेअरिंग करावं लागेल. बरोबर, काय करावं लागेल, याचं स्क्वेअरिंग करावं लागेल. आणि याचं स्क्वेअरिंग करायचं म्हणजे बोथ साईडचं स्क्वेअरिंग करायचं. जर बोथ साईडचं स्क्वेअरिंग केलं आपण तर लक्षात घ्या काय येणार आहे, हेच एक्सप्रेशन कसं लिहिता येईल आपल्याला, 1 प्लस d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू, आणि ह्या साईडचा स्क्वेअर होऊन जाईल, सो साइन एक्स प्लस dy बाय dx आणि त्याचा स्क्वेअर. आता एक मुद्दा लक्षात घ्या, आपल्याला इंटरेस्ट कशात आहे, आपल्याला ऑर्डर सांगायची तर ऑर्डर दिसतीये काय आहे, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय आहे, 2 आहे, म्हणून काय येणार आहे, ऑर्डर येणार 2. पण डिग्री बद्दल बोलायचं झालं तर आपल्याला हायेस्ट पॉवर फाइंड आउट करायची असते कोणाच्या, आता इकडच्या जी पॉवर येणार आहे हायेस्ट, पण तो आहे का हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, नाही. मग हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा आहे आणि त्याची पॉवर किती आहे, 1 आहे. म्हणून या ठिकाणी तुमची डिग्री किती आली आहे, 1 आली आहे, आणि ऑर्डर किती आली आहे, 2, ऑर्डर 2 डिग्री 1. क्लिअर. सो हे आता मला वाटते बऱ्यापैकी क्लिअर झालेलं असेल. ओके, हे सगळं बेसिक्स एवढ्यासाठी सांगतोय की थोडीफार आयडिया असावी आपल्याला. कारण आता मी तुम्हाला जर विचारलं की व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन विथ फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री, तर तुम्हाला ते लगेच सांगता येईल की अशा प्रकारचं डिफरन्शियल इक्वेशन की ज्याच्यामध्ये कंपल्सरी काय असणार आहे, असाच ऑपरेटर दिसणार आहे फर्स्ट ऑर्डर, आणि नुसतं फर्स्ट ऑर्डर का नाही, तर त्याची पॉवर सुद्धा किती असणार, 1च असणार. म्हणजे प्रत्येक वेळी तुमच्याकडे जे डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असेल त्याच्यामध्ये रॅडिकल साईन नसणार, तुमचा डेरिव्हेटिव्ह हा डिनॉमिनेटरला नसणार. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे काय, की तुमच्याकडे असा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह नसणार. क्लिअर आहे. ओके, सो आता कळालं आपल्याला ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री, राईट. सो त्याची डिग्री पण 1 आणि ऑर्डर पण 1, अशा प्रकारचे डिफरन्शियल इक्वेशन. याच्या पुढचा जो टॉपिक आहे ते आहे सोल्युशन. सोल्युशनचा मिनिंग काय आहे ते आपण बघणार. सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज नथिंग बट रिलेशन बिटवीन डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल. आपल्या भाषेमध्ये एक्स आणि वाय असतात, त्यांच्यातलं असं रिलेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की जे रिलेशन कोणाला सॅटिस्फाय करेल, गिवन डिफरन्शियल इक्वेशनला सॅटिस्फाय करेल. करेक्ट. आता हे सांगण्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. बघा, समजा तुमच्याकडे एक डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल dy बाय, समजा असं तुमच्याकडे डिफरन्शियल इक्वेशन दिले, dy बाय dx इज इक्वल टू cos x. बरोबर, हे आहे तुमच्याकडे एक दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन. करेक्ट. मग आता याला आपण म्हणूयात डीई. बरोबर. मग असं कुठलं एक्स आणि वायचं रिलेशन आहे की जे हे डिफरन्शियल इक्वेशन सॅटिस्फाय करेल, वेगळ्या भाषेमध्ये असं कुठलं रिलेशन आहे की त्या रिलेशनला आपण डिफरन्शिएट करू आणि मग आपल्याला हे इक्वेशन मिळेल. आता लक्षात आलंय, म्हणजे असं काहीतरी रिलेशन आपण विचार करायला हवा. मग काय रिलेशन, पहिली गोष्ट रिलेशन म्हणजे एक फंक्शन असणार आहे, लक्षात ठेवा, हे वाय इज इक्वल टू असं, बरोबर ना, आणि मग याचं डेरिव्हेटिव्ह घेऊन हे मिळालं पाहिजे. मग काय सांगता येईल आपल्याला, इकडे मी dy बाय dx ची वाय लिहिलं, बरोबर, कारण वाय ची डेरिव्हेटिव्ह घेतली तर काय लिहितो आपण, dy बाय dx लिहितो. आणि मग cos x ची जी डेरिव्हेटिव्ह आहे, सॉरी cos x कोणाची डेरिव्हेटिव्ह, तर साइनची, म्हणून मी रिलेशन लिहिलं, मी मनाने घेतलं, समजा y इज इक्वल टू साइन एक्स. मग हे असं रिलेशन आहे एक्स आणि वाय मधलं की ज्याला आपण डिफरन्शिएट केल्यानंतर हे डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला मिळतं. चेक करा, याला डिफरन्शिएट करा, dy बाय dx इज इक्वल टू साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय येते, cos x येते. म्हणजे याचा अर्थ करेक्ट आहे की हे काय आहे आपलं, हे आहे आपलं सोल्युशन. कोणाचं सोल्युशन, हे डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन. क्लिअर आहे. पहिला पॉईंट मला वाटतं क्लिअर झालाय की नक्की सोल्युशन म्हणजे काय. बरोबर. मग आता आपल्याला पुढे बघायचंय की हे जे काही सोल्युशन असतं ते 2 टाइपचे असतात. हाऊ मेनी टाइप्स ऑफ सोल्युशन दॅट वी हॅव, 2 टाइप्स. फर्स्ट वन इज जनरल सोल्युशन. काय आहे त्याच्यामध्ये पहिला टाइप जो आहे तो काय आहे, जनरल सोल्युशन आहे, जनरल सोल्युशन. आणि सेकंड टाइप जो आहे, सेकंड टाइप तो आहे पर्टिक्युलर सोल्युशन. ओके,
सो जनरल सोल्युशन आणि पर्टिक्युलर सोल्युशन यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते तुम्हाला सांगतो. आपण 12th स्टँडर्डला इंटिग्रेशन केल्यानंतर प्लस सी असं लिहायचं, प्रत्येक ठिकाणी काय लिहायचं आपण प्लस सी. मग तो प्लस सी म्हणजे काय होता, तो होता आर्बिट्ररी कॉन्स्टंट. काय बोललो मी आता, आर्बिट्ररी कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू फिक्स नाही म्हणजे आपल्याला माहित नाहीये, बरोबर ना. सो आर्बिट्ररी म्हणजे आपण आपल्या कन्व्हिनियन्स नुसार त्याची व्हॅल्यू घेणार. मग त्या आर्बिट्ररी कॉन्स्टंटचा जर इन्व्हॉल्वमेंट आपल्या सोल्युशन मध्ये असेल तर त्याला आपण असं म्हणणार जनरल सोल्युशन. सो इट कंटेन्स आर्बिट्ररी कॉन्स्टंट. बरोबर. काय असतं जनरल सोल्युशन मध्ये, आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतो. आता मग तुम्हाला हे वर्ड रीड केल्यानंतरच क्लिअर होऊन जाईल की इसका मीनिंग क्या हो सकता है. सो पर्टिक्युलर सोल्युशनचा मीनिंग काय आहे, करेक्ट विचार केला तुम्ही की इथे जे आर्बिट्ररी कॉन्स्टंट होता त्याच्याऐवजी आपण जर पर्टिक्युलर व्हॅल्यू ठेवली ना त्या कॉन्स्टंटची, तर त्याला त्या सोल्युशनला बोलायचं पर्टिक्युलर सोल्युशन, राईट. सो आपण म्हणूयात इट कंटेन्स पर्टिक्युलर व्हॅल्यू in place of आर्बिट्ररी कॉन्स्टंट. म्हणजे तुमच्याकडे जो आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे त्याची तुम्ही एखादी पर्टिक्युलर व्हॅल्यू जेव्हा ठेवता त्यावेळेला युअर जनरल सोल्युशन कन्व्हर्टेड इनटू पर्टिक्युलर सोल्युशन. आता इथे मी तुमच्याकडे काय लिहिलंय, एक डिफरन्शियल इक्वेशन घेतलं, त्याचं एक सोल्युशन लिहिलं. कळालं आपल्याला याला सोल्युशन का म्हणायचं, कारण हे रिलेशन आहे डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल मधलं जे सॅटिस्फाय करतं ह्या डिफरन्शियल इक्वेशनला. म्हणजे ह्या रिलेशनला डिफरन्शिएट केलं की आपल्याला हे इक्वेशन मिळेल. मग आता जनरल सोल्युशन काय सांगता येईल आपल्याला, जनरल सोल्युशन सांगायचं झालं तर आपण सांगणार आहोत जनरल सोल्युशन y इज इक्वल टू साइन एक्स आणि काय जोडणार इथे प्लस सी. सी का, तर सी हा आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे आणि म्हणून याला आपण इथून पुढे काय म्हणणार आहोत, जनरल सोल्युशन शॉर्टकट मध्ये लिहिले जीएस. काय म्हणायचं त्याला, जीएस म्हणायचं, y इज इक्वल टू साइन एक्स प्लस सी. मग कळालं काय याला जनरल म्हणतोय, सी हा आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे आणि म्हणून त्याला जनरल सोल्युशन. त्याच्यानंतर पुढचा, ह्या सीच्या ऐवजी मी असं 50 लिहिलं, तिकडे काय लिहिलं मी 50 लिहिलं, तर 50 ही काय आहे, एक पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे मित्रांनो, आणि म्हणून यालाच आपण वापरणार आहोत आता शब्द पर्टिक्युलर सोल्युशन. बरोबर. काय म्हणणार आपण याला आता, पर्टिक्युलर सोल्युशन. मग आता आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत, बरोबर, की सोल्युशन म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याचे टाइप्स 2 असतात. मग त्याच्यात जनरल सोल्युशन का बोलायचं, याला पर्टिक्युलर सोल्युशन का बोलायचं, त्यांच्यामध्ये काय रिलेशन असतं, हे सगळं मी इथे इलस्ट्रेट केलंय विथ सुटेबल एक्झाम्पल. मला वाटतं हा पॉईंट आता क्लिअर झाला असेल. सो हे सगळं बेसिक आणि प्रायमरी लेवलचा एक बेस आपण तयार केल्यानंतर आता आपण ऍक्च्युअली आपल्या सिलेबसला स्टार्ट करणार आहोत. म्हणजे हा सुद्धा सिलेबसचाच पार्ट आहे, बट आता आपण ऍक्च्युअली डिफरन्शियल इक्वेशन्स वेगवेगळ्या टाईपचे जे असतात ते बघायला सुरुवात करणार आहे.